पुरंदर इथलं प्रस्तावित विमानतळ कागदावरच राहणार. पुण्याचं नवं विमानतळ वादात अडकणार. ग्रामस्थांचा विमानतळाला जमीन देण्यास विरोध. सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा. पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात शेतकरी पुण्यातल्या रस्त्यांवर उतरलेत. पुरंदरमधील 6 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत विमानतळाला विरोधाचा ठरावही मंजूर करण्यात आलाय. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, पारगाव मेमाणे या भागाची एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं पाहणी केली. त्यानंतर तालुक्याचा विकास होण्याच्या कल्पनेने तालुकावासियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र आता याच ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केलाय. विमानतळासाठी 4 ते 6 किलोमीटर पर्यंतची जागा जाणार असल्यानं तिथे रेड झोन होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. जमिनी घेतल्या तर सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. जे गेले पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी काळी आईची सेवा करतात, काबाड कष्ट करतात, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. त्यांना न विचारता अशा पद्धतीने जाहीर करणं आणि लोकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मोर्चाने इथं या लावणं हे पाप त्याच्यामध्ये जर हे सरकार करत असेल तर त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि विमानतळाला जमीन कसल्या परिस्थितीत द्यायची नाही हे सांगण्यासाठी लोक इथं आले. या अगोदर सरकारने विमानतळासाठी पुण्याजवळील खेडची जागा निश्चित केली होती. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही विमानतळाला विरोध केला होता. तसंच खेडची जागाही विमानतळासाठी अनुकूल नव्हती. आता पुरंदरमधील शेतकऱ्यांचाही विमानतळाला जमीन देण्यास विरोध आहे. कुठलीही कल्पना न देता या ठिकाणी जमिनी आरक्षित करणं ही चूक आहे आणि तशा पद्धतीने कुठल्याही शेतकऱ्याला अजिबात कसलीही कल्पना नाही. विमानतळ इथं आलं ते जाहीर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. आम्हाला कुठलंही त्या ठिकाणी विचारलं नाही. आमची गावं त्या ठिकाणी बाधित होत आहेत. शेतकरी कुठलीही 1 इंच सुद्धा जमीन द्यायला त्या ठिकाणी तयार नाही. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असेल किंवा शासन असेल, शेतकऱ्याला कुठल्याही विश्वासात न घेता हे काम करतात आणि यांची दंडीलशाही जी चालली त्या दंडीलशाहीच्या विरोधात आणि जी आमच्या काळ्याची जी जमीन आहे आमची, ती जमिनीवर कुणी अतिक्रमण करायचा कसलाही प्रयत्न करू नये आणि जर प्रयत्न तो केला तर तो प्रयत्न आम्ही 100% हाणून पाडू. पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या विरोधावर आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.